चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण स्वादिष्ट बेसनचे मोदक बनवलेले आहेत। तळणीचे मोदक किंवा उकडीचे मोदक बनवायला वेळ लागतो, तर अशा सोप्या प्रकारे बेसनचे मोदक तुम्ही बनवू शकता। मोदक अप्रतिम लागतात। हेही मोदक करायला अगदी सोपे आहे। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मोदक बनवण्याकरता काय काय साहित्य घेतले हे पाहूया। या ठिकाणी आपण 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीच्या साहाय्याने आपण पिठी साखर मोजून घेतलेली आहे, त्याच वाटीच्या साहाय्याने बेसन घेतलेलं आहे। एकच वाटी ठेवायची आहे, त्यामुळे माप चुकणार नाही। आणि ह्या ठिकाणी आपण काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत। साजूक तूप घेतलेला आहे। चला मग तर आपण मोदक बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी आपण कढई गरम केलेली आहे। सुरुवातीला आपण 1 किंवा 2 चमचे तूप घालणार आहोत। एकदम सगळं तूप घालायचं नाहीये, किंवा 2 चमचेच तूप आपण घालणार आहोत आणि जसं हवं तसं तूप घालून बेसन छान भाजून घेणार आहोत। बेसन घालायचे आहे आणि मध्यम आचेवर बेसन छान भाजून घेणार आहोत। गॅस आपण बिलकुल मोठा करायचा नाहीये, मंद आचेवर आणि मध्यम आचेवरच आपण बेसन भाजून घेणार आहोत। त्यामुळे मोदक खायला अगदी स्वादिष्ट लागतात। आपण बेसन जितकं छान भाजून घेऊ ना, तितके हे मोदक खायला स्वादिष्ट लागणार आहे। तर या ठिकाणी आपण 2 चमचे तूप आणखी घातलेलं आहे आणि बेसन अगदी व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे। ते 9 मिनिटाकरता बेसन छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बेसनचा कलरही बदललेला आहे आणि बेसन जेव्हा भाजत येतं तेव्हा सुगंधही खूप छान दरवळतो। तर या ठिकाणी आपला बेसन भाजून झालेला आहे। 1 ते 1.5 चमचा तूप उरलेला आहे। बेसन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। बेसन थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत। तर या ठिकाणी बेसन थंड झालेलं आहे। थोडी थोडी पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ड्रायफ्रुट्स घालायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या साच्यामध्ये आपण मोदक बनवणार आहोत, तर साच्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। मोदकाचे मिश्रण भरूया। तुम्ही पाहू शकता हे मोदक बनवायला किती सोपे आहे। पिठी साखर आणि बेसनचं प्रमाण जर आपण व्यवस्थित घेतलं आणि बेसन जर व्यवस्थित भाजून घेतलं ना, तर हे मोदक खूप छान होतात। आणि ह्या साच्यामध्ये तर 4 मोदक एकत्र आपले तयार होतात। अशा प्रकारे आपले स्वादिष्ट झटपट होणारे बेसन मोदक हे तयार आहे। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली, तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।